आमच्यावर टक्केवारीचे आरोप करणाऱ्यांनी पन्हाळा तालुक्यातील एका गावातील तरुणाला पेट्रोल पंपासाठी 25 लाख रुपयांचं कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याची टक्केवारी मागायला कोण कोण गेलं होतं हे आम्हाला बोलायला लावू नये अशा शब्दात अमर पाटील यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलंय। पराभव समोर दिसू लागल्यानं सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली असून यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करतायत असा टोलाही अमर पाटील यांनी लगावलाय। करवीर तालुक्यातील म्हारुळ आणि बहिरेश्वर इथं झालेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। यशवंत बँकेच्या निवडणूक प्रचारासाठी राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलच्या म्हारुळ बहिरेश्वर इथं प्रचार सभा पार पडल्या। या सभांमध्ये बोलताना अमर पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं। बँकेचे विद्यमान चेअरमन 12 तास बँकेत काय करतात हे सभासदांना माहिती आहे। चेअरमन किंवा संचालक 1 रुपयाची ठेव गोळा करण्यासाठी कुणाच्या घरी गेलेत हे दाखवा। 7 वाजल्यापासून बँकेत राहून फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम केलं। दिवसभर आपल्या स्वतःच्या कामासाठी बँकेचे डिझेल टाकून गाड्या फिरवल्या। 12 तास बँक लुटण्याचं काम केलं असे आरोप अमर पाटील यांनी केले। फॅमिलीमध्ये तुमचं काय स्थान असा आरोप करणाऱ्यांनी आपलं स्थान काय आहे हे अगोदर पाहावं असं उत्तर देत सत्ताधाऱ्यांना पॅनलसाठी उमेदवार मिळत नसल्यानं एका थकीत कर्जदाराचं कर्ज चेअरमननी स्वतः पैसे भरून वन टाइम सेटलमेंट करून उमेदवार मिळवला। इतकी वाईट वेळ सत्ताधाऱ्यांवर आल्याचा टोलाही त्यांनी लगावला। आम्हाला सत्ता दिल्यास 12% व्याज 8% करू, पारदर्शक कारभार करून बँक प्रगतीपथावर नेऊ असा विश्वास अमर पाटील यांनी व्यक्त केला। प्रकाश देसाई यांनी विद्यमान चेअरमननी कुणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याचा आरोप केला। यावेळी प्राध्यापक TL पाटील, बाजीराव पाटील, सरदार पाटील, KY मडके, राजाराम पाटील, शंकर मगदूम, कृष्णा चौगुले, बलराम पाटील, नामदेव गुरव, उदयसिंह खाडे, रघुनाथ वरुटे, सीताराम पाटील, सूर्यकांत दिंडे, भगवान दिंडे, सरपंच वंदना दिंडे, उपसरपंच शुभांगी दिंडे, बाळासाहेब बचाटे, सुभाष दिंडे, शिवाजी चव्हाण यांच्यासह उमेदवार आणि सभासद उपस्थित होते। दरम्यान पॅनेलचा खाटांगळे, पासार्डे, आमशी, हिरवडे, घाणवडेतही प्रचार दौरा पार पडला।